मजेत ना? तर आज आपण फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. बरेचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंटला काय येतं, प्रॉफिट अँड लॉसला काय येतं, बॅलन्स शीटला काय येतं. तर प्रॉब्लेम आल्यानंतर मॅडम हे कशा पद्धतीने आपण हे करायचं, तर त्या संदर्भात मी तुम्हाला अगदी पहिल्यापासून सोप्या शब्दात सांगणार आहे. तर परीक्षेला तुम्हाला ट्रायल बॅलन्स हा असा प्रश्न फायनल अकाउंटचा येतो. ही बाजू आहे तुमची डेबिट आणि ही बाजू आहे तुमची क्रेडिट. ओके, तर डेबिट बाजूच्या ह्या सगळ्या आहेत ते कुठे येतं, टीडी, पीएलडी, असेट्स. तर टीडी म्हणजे काय, ट्रेडिंगची डेबिट, पीएलडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट आणि दुसरं असेट्स. ह्या तीन ठिकाणी येतात. त्यानंतर आहे क्रेडिट. क्रेडिट कुठल्या साईडला येतं, तर टीसी म्हणजेच काय, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, पीएलसी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि लायबिलिटी या तीन ठिकाणी येतात. चला, तर आपण पाहणार आहोत. हातामध्ये पेन्सिल घ्यायची. परचेस, परचेस कुठे येतं, टीडी, परचेस कुठे येतं, टीडी. त्यानंतर आहे सॅलरी, सॅलरी कुठे येतं, पीएलडी, सॅलरी कुठे येतं, पीएलडी. वेजेस कुठे येणार, टीडी, टीडी पीएलडी. तर टीडी म्हणजे ट्रेडिंगची डेबिट, पीएलडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट. परत वेजेस, टीडी, टीडी म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट. ॲडव्हर्टाइजमेंट, पीएलडी. आता बघा इथे ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयरचे दिलेले आहेत 4,000, 2 वर्षाचे 4,000, मग एका वर्षाचे किती, 2,000. एका वर्षाचे किती आले, 2,000. ओके, त्यामुळे इथे काय करायचं, आपण स्टार करायचं, कारण की याला आपल्याला एका वर्षाचे काढायचे आहे. म्हणून इथे मी काय करतो, त्याला स्टार. स्टार केल्याने काय होतं, आपण एक लाईन काय करतो, सोडतो, लिहून नाही. पुढे आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न म्हणजेच काय, लेस करायचं. ओके, म्हणजे हे सेल्स मधून काय होणार, लेस होणार. इथे लिहायचं, लेस ची साईन करायची, लेस सेल्स. ओके, सेल्स मधून हे सेल्स रिटर्न काय होणार, लेस होणार. तर सेल्स कुठे बघा, क्रेडिट साईडला आहे. किती अमाऊंट आहे, 1,48,000. त्यातून आपल्याला 8,000 काय करायचं, आपल्याला मायनस करायचं. ओके, मग ह्या सेल्सला काय करायचं, आपण स्टार करून ठेवायचं. नेक्स्ट मोटर व्हॅन. मोटर व्हॅन ही काय आहे, तर आपली ऍसेट्स आहे, म्हणजे हे कुठे जाणार, असेट्सला. स्टॉक आणि तारीख काय दिलेली आहे, 1 एप्रिल, म्हणजेच हा कुठला आहे, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येतं, टीडी. सन्ड्री डेटर्स, असेट्स. कोल, गॅस, फ्युअल हे कुठे जाणार, टीडी. त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ही आहे असेट्स. ओके, तर डेबिट साईड समजली असेल तुम्हाला. डेबिट साईड ते टीडी, पीएलडी आणि असेट्स. ओके, आता आपण पाहणार आहोत क्रेडिट साईड. क्रेडिट साईडचे प्रकार तर लायबिलिटी साईड, पीएलसी आणि लायबिलिटी. ओके, टीसी. कॅपिटल कुठे जाणार, लायबिलिटीला. कॅपिटल कुठे जाणार, लायबिलिटीला. तर आशा आणि उषा असे दोन आपले कॅपिटल अकाउंट आहेत. तर आशाची अमाऊंट 80,000 आणि उषा 40,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट हे कुठे जाणार, लायबिलिटी एल लायबिलिटी. सेल्स टीसी. आता आहे आरडीडी, ही आहे ओल्ड आरडीडी. ओल्ड आरडीडी आपण ज्यावेळी न्यू आरडीडी आपण जेव्हा कॅल्क्युलेट करणार, त्यातून ही ओल्ड आरडीडी काय करायची, मायनस करायची. ओके, नेक्स्ट न्यू आरडीडी मधून आपण काय करायची, ती मायनस करायची. ओके, म्हणजे बॅड डेट्स, ऍड न्यू बॅड डेट्स, ऍड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स आणि लेस ओल्ड आरडीडी. ओके, परचेस रिटर्न, हे परचेस मधून काय करायचे, लेस करायचे. तर परचेस मधून आपल्याला किती, 6,000 काय करायचे, लेस करायचे. मग आता परचेस पहा बघू किती आहे, 48,000. त्यातून आपल्याला 6,000 काय करायचे, वजा करायचे. म्हणून इथे परचेसला काय करायचं, आपण स्टार्ट करून ठेवायचं, एक जागा आपण खाली सोडायची. ओके, तर हे झालं पोस्टिंग. आता आपण पाहणार आहोत ऍडजस्टमेंट. व्हॉट एव्हर ऍडजस्टमेंट, 2 इफेक्ट्स. पहिला आहे क्लोजिंग स्टॉक 88,000. क्लोजिंग स्टॉक कुठे आहे बाळांनो, टीसी ऑब्लिक असेट्स. टीसी म्हणजेच काय, ट्रेडिंगची क्रेडिट आणि दुसरा इफेक्ट असेटला. ट्रेडिंगची क्रेडिट बाजू म्हणजे गोज अप.
क्लोजिंग स्टॉक कुठे येणार, TC ऑब्लिक असेट्स. त्यानंतर आशा आणि निशा विड्रॉल गुड्स फ्रॉम बिझनेस. बिझनेस मधून आशा आणि निशाने माल काय केलेला आहे, पर्सनल यूज केलेला आहे. तर जो काही पर्सनल यूज केला जातो माल ते कुठे जाणार बाळांनो, TC ला. म्हणजेच पर्सनल यूज म्हणजेच काय, ड्रॉइंग. TC ला जाणार. कुठे जाणार, TC. आणि कॅपिटल मधून त्यांच्या काय करायचे, लेस करायचे. ड्रॉइंग काय केलं जातं, कॅपिटल मधून काय केलं जातं, लेस केलं जातं. व्हॉटेवर ऍडजस्टमेंट, टू इफेक्ट्स. फर्स्ट इफेक्ट TC ट्रेडिंगची क्रेडिट बाजू आणि लेस कॅपिटल मधून लेस करायचं. थर्ड डेप्रिसिएशन मोटर व्हॅन 5%. डेप्रिसिएशन म्हणजेच काय, रिड्यूस. व्हॅल्यू काय होते, रिड्यूस होते. आपली मोटर कारच्या व्हॅल्यू मधून 5% काय करायचे, लेस करायचे. डेप्रिसिएशन म्हणजेच काय, घसारा. आणि प्लांट अँड मशीन 7%. प्लांट अँड मशीनवर 7% काढून प्लांट अँड मशीनच्या व्हॅल्यू मधून काय करायचे, लेस करायचे. आपले असेट्स काय होते, लेस होते. म्हणजेच काय होतो, घसारा होतो, लेस. आणि आपला काय झाला, लॉस झाला. म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट पुढे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. फर्स्ट इफेक्ट लेस असेट्स ऑब्लिक PLD प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. RDD ऑन डेब्टर्स 5%. डेब्टर्स वर आपल्याला किती टक्के RDD काढायची आहे, 5%. ओके. मग हे काय होणार, लेस सन्ड्री डेब्टर्स आणि बॅड डेब्ट्स असेल तर बॅड डेब्ट्स मध्ये काय करायचं, ऍड करायचं. लेस सन्ड्री डेब्टर्स ऍड बॅड डेब्ट्स. व्हॉटेवर ऍडजस्टमेंट, टू इफेक्ट्स. ओके. आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजेच काय, तर थकबाकी. वेजेस म्हणजे वेतन. आपल्याला जर काही कोणाचे पगार